यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। मी राम मंदिरात जाणारच, निमंत्रणाची गरज नाही, पूर्वी जात होतो तसाच अयोध्येला जात राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। जाणार आहे राम मंदिरामध्ये, पण ते कोणाच्या आमंत्रणाची मला गरज नाहीये। जसं मी पूर्वी गेलो होतो तसं जेव्हा माझ्या मनात येईल त्यावेळेला मी राम मंदिरात जाईन। काही लोकांनी अमोल कोल्हेंना पाडायचा विडा उचललाय, पण जोवर छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊंचे आशीर्वाद तुमच्या पाठीचे आहेत, डरने की कोई बात नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांचं नाव न घेता टोला। छत्रपतींचा आणि शंभू महाराजांचा इतिहास ज्यांनी खऱ्या अर्थाने घराघरापर्यंत पोहोचवला त्या डॉक्टर अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा आता काही जण उचलायला लागले। छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आई भवानीचा आशीर्वाद आपल्या मागे आहे, तोपर्यंत डॉक्टर अमोल कोल्हे डरने की बात नाही। अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतली भेट। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, जरांगे पाटलांच्या मुंबईतील मोर्चाला सयाजी शिंदेंचा पाठिंबा। जरांगे पाटलांचं मुंबईत आंदोलन झालं तर मी सहभागी होणार, मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनाला बच्चू कडूंचा पाठिंबा। जरांगे पाटलांचं आंदोलन आता 2 शब्दांवर अडलंय, सरकारकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची ही माहिती। तर पूर्ण तोडगा निघत नाही तेपर्यंत त्यांनी ठाम राहावं, आमचं असं काही आपलं मत नाही आहे। कारण मी एक आंदोलक म्हणून तिथे सहभागी होतो आणि विधानसभेला 15 जागा लढण्याची आमची तयारी, तर लोकसभेसाठी 2 जागांवर लढण्याची तयारी, बच्चू कडूंचं वक्तव्य। तर नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्या तर हरकत नाही, बच्चू कडूंचं भुवया उंचावणारं वक्तव्य। प्रहारच्या तिकिटावर लढू, हा काय हरकत आहे, आमची कुठलीही तयारी नाही लोकसभा लढण्याची। आम्ही 15-20 तारखेला च्या दरम्यान एक बैठक घेऊन फेब्रुवारीमध्ये 2-3 ठिकाणी चांगले कॅन्डिडेट आमच्याकडे आहे। प्रहार हा पक्ष युती धर्म पाळेल तर आमचा स्वाभिमान पक्ष विधानसभेच्या वेळेला युती धर्म पाळेल, एकमेकांना मदत करू, रवी राणा यांचं बच्चू कडूंना उत्तर। आरने जी ऑफर दिलेली आहे किंवा बच्चू कडूंनी जे सांगितलं त्यांचं मी त्याच्याबद्दल धन्यवाद मानतो आणि मला असं वाटतं की महायुती धर्म हा सगळ्यांना पाळावा लागेल। महानंद दूध संघ गुजरातला जाणार नाही, आपण संस्था NDBBच्या ताब्यात देणार आहोत, तर चालवायला देणार आहोत। गैरकारभार आणि कामगार अतिरिक्त भरतीमुळे संस्था अडचणीत आली आहे, मंत्री विखे पाटलांचं स्पष्टीकरण। 5-10 वर्षामध्ये तिच्या गैरव्यवस्थापनामुळे ती संस्था अडचणीत आली। आपण राज्यातील ज्या प्रमुख दूध संस्था आहेत त्यांनाही विनंती केली की तुम्ही चालवायला घ्या। NDDB काय गुजरातची संस्था नाही, ती NDDB चालवणार म्हणजे काही NDDBच्या ताब्यात देणार नाही आपण ते। उदय सामंत म्हणजे निरुद्योगी मंत्री, त्यांनी उद्योग खातं सांभाळल्यापासून सगळे उद्योग गुजरातला पाठवण्याचं काम केलं। हुजरेगिरी आणि लाचारीशिवाय सामंतांना काही येत नाही, महानंदवरून विनायक राऊतांचा उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल। उल्लेख सध्या निरुद्योगी मंत्री म्हणूनच मला करावा लागेल, कारण उद्योग मंत्री पदाचा कारभार घेतल्यानंतर उदय सामंतांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातले उद्योग गुजरातकडे पाठवण्याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाहीये। साताऱ्यात मुख्यमंत्री शिंदे आणि छगन भुजबळांनी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केल्यानंतर शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक, मनुवादी विचारांसोबत गेल्याचा आरोप करत भुजबळांचा निषेध व्यक्त। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करत शुद्धीकरण।